मैं हूं आपका दोस्त शेख जमील। आप देख रहे हैं शब्द की गूंज। शब्द की गूंज में आपका स्वागत है। आज गिरणी शिवारातील शेतकरी तसेच उपोषणकर्ते वसंत बाबूराव चित्रंग यांनी बेलाड सबस्टेशन समोर आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। या उपोषणाला गिरणी गावातील सर्व शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला। तसेच पंचकृषीतील वागूळ असेल, इकडचं आपलं बेलाड असेल, तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटना या आंदोलनाच्या मागे, या उपोषणाच्या मागे ताकदीने आहे। या उपोषणाचा मुद्दा असा आहे की गिरणी शिवारासहित मलकापूर नांदुरा तालुक्यातील सिंगल फेजची लाईन ही सरकारने आदेश काढून 10 वाजता देण्याचं काम केलेलं आहे। पहिले सिंगल फेज 6 वाजता येत होती, पण सध्या आता सिंगल फेज 10 वाजता येते। विषय असा आहे, कार्यकारी अभियंता साहेब व या राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्रामध्ये बहुतेक कुटुंब हे शेतात राहतात। या महाराष्ट्राचा उद्योग शेती हा प्रामुख्याने शेतकऱ्याचा आहे आणि शेतात राहण्याचं काम हे शेतकरी करतात आणि तुम्ही त्यांना अंधारात ठेवतात। एकीकडे मोदी साहेब म्हणतात की डिजिटल इंडिया, जिकडे तिकडे चांगला मोठा प्रकाश या देशात दाखवला जाते आणि कुठेतरी शेतकरी हा अंधारात ठेवण्याचं काम हे सरकार या प्रशासनाच्या माध्यमातून करते। पण गिरणी शिवारातील शेतकरी आणि वसंत बाबूराव चित्रंग या उपोषणकर्त्यांनी आज एक खुणगाट बांधलेली आहे की जोपर्यंत सिंगल पेजची लाईन संध्याकाळी 6 वाजता सुरू होणार नाही, तसेच 3 पेजची लाईन सुरळीत सुरू होणार नाही, तोपर्यंत हे उपोषण मागे हटणार नाही। याला संपूर्ण स्वाभिमानी शेतकरी संघटना पाठिंबा जाहीर करते असे मी घोषित करतो। शेतकरी शेतमजूर एकजुटीचा जय असो। शेतकरी शेतमजूर एकजुटीचा जय असो।